शकुंतले, शकुंतले, शकुंतले व शकुंतले, कुठे गेलीस तवा शकुंतले? दरवाजा ना सगळा काही खुला ठेवून दिला ना, कोठी पराली तर की हे दिसून नाही राहिले ना, काही नाही. कुठे घुसली तर का वाडीतच गेली तर का माहित बाई. मोठी आठवण आली, हे तरी असेल म्हणलं तर हिच्या जवळ आलं तर हे गायब झाली का का आता बाई बोले बी नाही बाई कुठे गेली तर. शकुंतले, शकुंतले, का झालं शांताबाई? कशी काय आल्या तर? खूप दिवसानंतर आल्या ना आमच्या घरी. कशी काय माझी आठवण आली तर? नाही शांताबाई, ते कांद्याच्या पाण्याला गेलो होतो, वाडीत गेलो होतो तर जाऊन पाहतो कांद्याच्या पाण्याले बाई, तर पाहतो माय तर पूर्ण नाही का वाडी पाहून बाई असा काही व समजे नाही. पूर्ण कांद्याचे नाही का पाने पूर्ण चरकुटून दिलं गाईनं. कोणाची गाय सुटली ना कोणाची नाही. आता का रातभर या गाईलाच जागून का? गाईवाल्याला शरम नाही पाहिजे का? का आपल्या गाया बांधून ठेवून म्हणून दुसऱ्याच्या नुकसानी करावले पाहिजे फक्त. मग आपल्या वापे उपे चांगले पाहिजे, लगेच लोकांचे नाही का चांगले नाही झाले पाहिजे वापे. असे लोक आहेत व तर पूर्ण चरकुटून टाकलं आहे. तेही नाही का थोडंसे वापे हे पत्ती आणलं, जेवढे भेटले तेवढे तोडून टाकलं. उड्या नाही खालो बाई ना, सगळे नाही का कांद्याचे पानं बाई अक्कू नाही ठेवलं व पुरं चरकुटून ठेवलं तिच्या गाईना. ते हिचीच असन बाई, त्या ललिताचीच गाय असं तिचीच होय. ते रोज सुटे सर्वायलेच नाही का असे तंग करून छान ठेवून दिलं. त्या दिवशी नाही का त्या सुलबीची पूर्ण वापे खाऊन टाकलं होतं तर तेही ओरडत होते त्या माझेही वापे खालून. असं नाही का वैतागल्यासारखा जीव लागते असा मेहनत करावा ना, एक वापे नाही होत ना काही नाही होत. चांगले झाल्या पाहिजे म्हणून नाही का माणूस नाही का खात टाकन तर हे टाकन तर लेंड्याचा ते भुरका टाकन हे टाकन ते टाकन पाणी देन काम सोडू सोडू त्या वाप्याले पाहतो चांगले झाले पाहिजे म्हणून, कांदे झाले पाहिजे म्हणून. तर हे लोकांच्या गाई जीवाले हे डॅकच आहे. आपलाच मान ना, कोणाला काही म्हणताही नाही. सांग काय साठी आली होतीस का? बस ये, जाऊ दे ते कांद्याच्या पालाना पुला होत राहते. बस का शांता, तमाकसाठी चालू होतं व खूप अंबल आला व तमाक सरली का करतस घरची म्हणून आलो होतो तमाकासाठी. का करतस? बस ना उठणार आहे ना पहिले तमाक ते मले पहिले तमाक चार बाई, तेव्हाच मी बाई जाईन व घरी. व अव का करतस व बरी जीवनाची खिस्सा व तमाक बाई 2-3 दिवस झाला व सरली आहे तव संडास नाही लागे बाई, ते सवय पडून गेली व तमाक खावाची. तमाक खावा तेव्हा संडास लागते व का करतस, नाही तर काही संडास काही लागे नाही बाई मले व अशी व सवकच पडली. का करतस का व ते तरी माझ्या नातूले म्हणलो शांता की तमाक आणून दे माझ्यासाठी, मग लागेच 2 रुपये देऊन देतो तुले चॉकलेट खावाले. आता तू तरी बकरा का म्हणते, मी नयाना म्हणते तुझी तमाक म्हणते, मी काली आणू म्हणते तमाक म्हणते, 2 रुपये देजो म्हणते ना मला त्या दुकानावर पाठवतच म्हणते. तेव्हा बी आणून दिलो आता बी आणून देऊ का म्हणते तुझी तमाक म्हणते. भलतीच आहेस तू तर म्हणते, कायचे सव का पाळवतस व म्हणते तमाका खाल तुम्ही म्हणते ना, मी ऐकू तुझा काम म्हणते, जे तिथे ती थुकतस म्हणते, तुझी दाळ सवय आहे म्हणते, बडी हेनडी आहेस म्हणते, आना कायची तमाक खातस तर म्हणते पचो 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 येती तेती थुकतस म्हणते निसती म्हणते आन म्हणते बाई नाही आणून. का शांता तमाकसाठी चालू होतं तुझ्याकडे, तमाकसाठी तमाक खाईन म्हणलं तर शांताकडेच असेल म्हणलं तमाक म्हणलं तेच बाई देईल म्हणलं मले म्हणलं, नाही तर कोणी तर देवाले नाही पाहतो तमाक व तर म्हणून आलो होतो शांता. त्या लहान पोराले म्हणावा आता बाई तोही नाही आणून दे, मोठ्याले म्हणा मोठाही नाही आणून दे बाई, चोरी मग नाही का बाई तमाकाले पैसे देवा नातू होणारले बाई, तेव्हा तो नातू आणून देते व नाही तर कोणी नाही बाई गोळ्या नाही आणून देत व का करतस हे पोरं मोठे झाले तर इले बड्या चौका वाढले म्हणते बुड्डीचे म्हणते आणि तमाका नाही आणून देत बाई, चोरी चपकून नाही का त्या नातूले देतो पैसे तर तो नातू तरी अज का म्हणते मी नाही आणून द्या म्हणते, मला 10ची शिक्का दे म्हणते, तेव्हाच तुझी तमाक आणून देईन म्हणते, नाही तर मी नाही आणून द्या म्हणते. आता माझ्याजवळ 2 रुपये होते, आता धर म्हणलं 2 रुपये म्हणलं आणि चॉकलेट घेऊन दे जोरे म्हणलं ना, एक पुडी आणून दे म्हणलं तमाकाची म्हणलं. तो तरी बकरा म्हणते आपल्या बापासारखा झाला बाई ना, मायसारखी बाई, माय तर भरतीच किचबी नाही व तेही भरतीच आहे, तेही तर बाई अशी पायतीच राहते इकडे तिकडे बुड्डी कोटी गेली म्हणून, कोणाकडे गेली ना कोणाकडे नाही बाई. बाई चोरी चोरून इकडून आलो व कुपाटीच्या मागून मी तुझ्याकडं
तमा खावाले बाई तर तू बकराई नाही आहे की माझा नातू होणार बाई. आणि तो तरी म्हणते येती तेती पच्च पच्च थुकतच म्हणते. तुझे सौका तर खूपच वाढले हो म्हणते. आजी म्हणते आणि म्हणते माझी मम्मी सारवते चांगला चरचरा म्हणते. अंगणात म्हणते ना जेती तेती थुकतच म्हणते. आयसच हेलडी म्हणते. म्हणून माझी माय म्हणते तुझ्याशी म्हणते भांडण करते म्हणते. असा बाई तो बाई माझा नातू लहानचा व चिरकुट व असा म्हणते. असे बाई आताचे पोरं व एक नाही ऐकत व बाई. का सांगत दे तमाक थोडीशी. का असं कोणता आला बाई? घे ना हो तमाक माझ्याजवळची. हाय तेवढी लय माझ्याजवळ तमाक आहे. घे बस शांतीनं बस. का करते तर नाही भेटे तर येऊन जाऊ आमच्याकडे तमाकसाठी. मी देत राहीन तुला तमाक. म्हणून का तमाकचा अंबल सोडशील का आणि सुटेल का तुझ्याशीन तमाक? का करतस तर? आता पोरं आजकालचे तसेच राहते ना व. ते ऐकायला तयार आहे का? ते आता संक्रांत येईन आता पतंग उडवतील. पतंगामध्येच खूप पतंग उडवते. आमच्या घरचाही नातू असाच जाते पतंग उडाले. अरे त्याला खावाची सुद्धा नाही राहत. एवढी पतंग 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 करत राहते. पण एक नाही ऐकत. आज तर साड्यात पण नाही गेला तो. आज का म्हणे डोका दुखते म्हणे माझा म्हणे चांगला नाही लागे म्हणे तर तो साडेत पण नाही गेला. आणि बापा पाहते तर कुठला डोका ना कुठला काय तो तर वरती छतवर गेला पतंग उडायला. असं पोराचं काम राहते. का करा लागते तर? झाले का तुमचे जेवण वगैरे झाले? नाही नाही शांता पण आताचे नातू नाही का काही म्हणजे अशी काला खाल्ली नाही व. अव त्याला म्हणलं आण म्हणून तमाक म्हणलं तर नाही. पण कोणतंच काही नाही ऐकत माझं. झाले जेवण आता झाला. जेवण वांग्याची भाजी खाल्ली आणि